वेलकम टू आरंभ व्लॉग्स. मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती पाहून तुम्हाला वाटेल की अरे हे सर्व आपल्या लाईफमध्ये देखील घडत आहे. तर तुम्ही इथे पाहताय आपण एक दिवस ग्रॅज्युएट होतो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे मला जॉब कधी लागणार. वाट पाहून झाल्यानंतर खूप दिवसांनी एक चांगला जॉब आपल्याला मिळूनही देखील जातो. जॉबचे सुरुवातीचे दिवस खूप छान जातात. आपण ठरवतो आपण खूप मेहनत घेणार आहे, खूप काही अचीव करणार आहोत. आणि मग काही दिवसांनी जेव्हा खऱ्या कामाला सुरुवात होते तेव्हा वाढतं आपलं स्ट्रेस लेवल. तेव्हा बॉसची बंबार्डिंग सुरू होते, बॉसची चिकमचिल्ली सुरू होते आणि मग आपल्याला असं होतं की दोडा दोडा भागा भागा सा, दोडा दोडा भागा भागा सा. आपण कामामध्ये खूप मेहनत घेतो, खूप काही करून दाखवत असतो, पण बॉसला कधी ते पटतच नाही, ते आवडतच नाही. त्यामुळे फ्रस्ट्रेट होऊन एक दिवस आपल्याला असं वाटतं की अरे बापरे हे काय आहे आणि काय चाललं आहे माझ्या लाईफमध्ये. मी एक पपेट होऊन गेलेलो आहे या ऑफिसमध्ये. एवढं सर्व असताना देखील आपण स्वतःचं घर आणि स्वतःची कार असावी असं स्वप्न पाहत असतो, जे की काही चुकीचं नाही आहे. एवढं कमवतो तर स्वतःची स्वप्नही पूर्ण केलीच पाहिजे. तर ही स्वप्न काही इझी नाही आहेत. पूर्ण करण्यासाठी खूप सारा पैसा लागतो, त्यासाठी आपण स्वतःला बांधून घेतो. मग आपलं लाईफच घड्याळाच्या काट्यावर चालतं. रोज सकाळी उठा, जॉबला जा, स्वतःसाठी वेळच नसतो की आपण आपल्यासाठी काही करावं. मग आपला वेळ आणि पैसा ह्या मॅनेजमेंटमध्येच आपली हालत खराब होऊन जाते आणि आपण एक दिवस थकून जातो. आपल्याला काय करावं लागतं, या स्ट्रेसमधनं बाहेर निघण्यासाठी छोटीशी रिस्क घ्यावी लागते. रिस्क म्हणजे काय, तर छोटासा बिझनेस किंवा अदर सोर्स ऑफ इन्कम शोधावा लागतो किंवा पार्टनरची हेल्प घेऊन आपल्याला आपले सर्व गोल अचीव करावे लागतात. एकमेकांची मदत केल्याने काय होतं, तुम्ही तुमच्या गोलपर्यंत, कारण ते फॅमिली गोल आहे, तुम्ही लवकरात लवकर त्या गोलला अचीव करू शकता. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी हटके विचार करावा लागतो, कारण पैसा कमवणं इझी नाही आहे आणि त्यासाठी ही मेहनत करावीच लागते. एकदा का तुम्ही मेहनत करायला सुरुवात केलीत आणि तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हाला खूप सारा पैसा मिळतो आणि तुम्ही जे घरासाठी आणि कारसाठी लोन काढलेलं आहे तर ते लवकरात लवकर मिटून तुम्ही डेट फ्री होता. आता तुमचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत, पण जे मेन गोल आहे आपल्या लाईफचं की लाईफमध्ये खूप खुश राहायचं, आपल्या फॅमिलीला टाईम द्यायचा, आपल्यासाठी एक क्वालिटी टाईम आपल्या पार्टनरसोबत घालवायचा, तर हे आपलं राहून जातं. तर आता आपण त्याच्यावर फोकस करूया. तर फॅमिली हेच तुमचं मेन गोल आहे. हॅपीनेस हाच तुमचा इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे तुमच्या लाईफचा. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमच्या फॅमिलीला दिला पाहिजे. तर तुम्ही घरी एकत्र टाईम स्पेंड करा, सर्व कामं एकत्र दोघं मिळून करा. आउटिंगला जा मुलांसोबत, तुमच्या बायकोसोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ बाहेर पण घालवा. आपण काय करतो, आपली स्वप्न पूर्ण करत राहतो, नंतर आपल्याला मुलं होतात, त्यांच्या जबाबदाऱ्या असतात, त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न. मग आपण काय विचार करतो, आपण खूप सारा मेहनत घेऊ, खूप सारा पैसा कमवू आणि नंतर एकदम म्हातारपणी आपण खूप सारं एन्जॉय करू, पण त्यावेळेस काय असतं, एनर्जी राहिलेली नसते. मग आपण ट्रिपला गेलो तर काही अशी अवस्था आपली होऊन जाते, आपण ती ट्रिप देखील एन्जॉय करू शकत नाही. त्यामुळे यंग असतानाच तुम्ही मेहनत देखील घ्या, पैसा कमवा, तुमचे स्वप्न तर पूर्ण करा. जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या देखील आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पण हे सर्व करत असताना आपण हे नाही विसरायचं की आपण देखील खुश राहायचं आहे, आपल्या फॅमिलीसोबत वेळ देखील स्पेंड करायचा आहे आणि छान आपली लाईफ जगायची आहे. एखादा अर्धी जबाबदारी इकडची तिकडे होईल, काही हरकत नाही, कमी जास्त हे होतच असतं, पण जगायचं विसरू नका. नाहीतर लास्टला असे वाटेल की सर्व काही केलं पण जगायचं राहून गेलं. कशी वाटली आजची स्टोरी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच छान छान स्टोरी घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेल. तोपर्यंत बाय.